तर भयंकर उन्हाळ्यामध्ये मी अजून एक थंडगार अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे मस्त अशी सोलकढी, जी शरीराला तर उत्तमच आहे आणि करायला देखील खूप सोपी आहे. नेहमी आपण शक्यतो हॉटेलमध्ये पितो, पण आज तुम्ही ह्या पद्धतीनं घरी ट्राय करून बघा. हॉटेलपेक्षाही भन्नाट चव आली नाही तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी 15-20 कोकम कोमट पाण्यात अर्धा तास तरी भिजत घातले होते किंवा 15-20 मिनटं पकडला तरी चालेल. एक ओला नारळ पूर्ण घेतलेला आहे, मीडियम साईजचा खवून घेतलेला आहे मी. तुम्हाला हवं तर चिरून देखील घेऊ शकता. आता 2 लसूण पाकळ्या, 1 मिरची, थोडंसं आलं आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. मिरची इथे एकच वापरलेलं आहे, नाहीतर मग खूप जास्त तिखट होईल. आणि 2च लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा असेल. त्याच्यासोबतच थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. आता थोडं एक फुलपात्रभर पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्सरमधून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे, जेणेकरून जे दुधाचा जो दूध जे आहे आपल्याला नारळाचं, ते पूर्णच्या पूर्ण अंश मिळेल आपल्याला म्हणून. आता हे जे बारीक केलेलं आहे हे एखाद्या भांड्यामध्ये अशी चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा, तुम्ही डायरेक्ट चाळणीत देखील चाळू शकता, पण मी ते कॉटनच्या कपड्याचा वापर केला आहे, जेणेकरून दूध लवकर निघेल आपलं. आपल्याला खूप जास्त त्रास होणार नाही, कारण या पद्धतीने आपण घातलं आणि व्यवस्थित असं पिळून गोळा करून ते पिळलं की अगदी व्यवस्थित सगळंच्या सगळं आपल्याला नारळाचं दूध देखील मिळतं आणि आपली प्रोसिजर पण पटपट होते. जर का आपण चाळणीमध्ये चाळत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागतो असं मला वाटतं. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही नारळाचं दूध काढून घ्या. आता पुन्हा पिळल्यानंतर जो चोथा मिळालेला आहे किंवा जे काही आपल्याला नारळाचं मिळाले त्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा याचं निघेल तितकं दूध काढून घेतलेलं आहे. हीच प्रोसिजर मी आणखीन एकदा केलेले आहे, म्हणजे टोटल मी 3 वेळा हे नारळाचं दूध काढलेलं आहे. थोडं थोडं सुरुवातीला एक मोठं फुलपात्र पाणी घातलं, नंतर अर्धा अर्धा फुलपात्र पाणी घालून हे दूध काढून घेतलेले आहे. आणि बघू शकता तुम्ही दूध अगदी घट्टसर आणि मस्त असं नारळाचं दूध मिळालेलं आहे. आता जो कोकम आहे थोडा चोळून घ्यायचा. कोमट पाण्यात घातल्यामुळे तो ऑलरेडी आपल्याला चांगला भिजलेला आहे, तरी पण थोडंसं चोळून घ्यायचं आणि याला गाळून घ्यायचं आहे सुरुवातीला एका दुसऱ्या भांड्यामध्ये. डायरेक्ट देखील तुम्ही कोकम घालू शकता, फ्रेश कोकम असल्यामुळे ते जास्त आंबट नाहीत. पण जर का जुने कोकम असेल तर ते आंबटपणा जास्त असतो, त्यामुळे मग थोडं थोडं घालून आपल्याला ते बघावं लागेल. हे बघा, या पद्धतीने मी अगोदर हे सगळं चाळून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून हे मिक्स करायचं. कलर तर छान आलेलाच आहे, पण मी शेवटला थोडीशी चव घेतली आणि जे काही सगळा अर्क मिळालेला होता तो सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये घातलेला आहे, तर तितकं आपल्याला लागलेलंच आहे मिश्रण. आणि तुम्ही बघू शकता कलर देखील भन्नाट आलेला आहे आणि चवीला देखील उत्तम झालेले आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील मी मिक्स केलेली आहे आणि तयार आहे आपली थंडगार अशी सोलकढी. मस्त अशा, थंडगार नाही आहे ही, नॉर्मल आहे. थंड हवी असेल तर तुम्हाला याला फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवावं लागेल, मग मस्त अशी थंडगार होते. मी प्यायच्या अगोदर हिला मस्त फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मग प्यायला घेते. मस्त म्हणजे मस्तच लागली, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं सर्व करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. अगदी छोट्या छोट्या वेळेमध्ये मी छान छान व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करते, तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली सोलकढी. बाकीचे देखील व्हिडिओ बघा. थँक्यू.